आज कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आई महालक्ष्मीच्या आशीर्वादानं शिवसेनेचं पहिलं महाधिवेशन आज चालू आहे। महाराष्ट्रातले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी प्रमुख आज या ठिकाणी उपस्थित आहेत। या अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसेनेची आगामी राजकीय वाटचाल कशी असावी, सामाजिक वाटचाल कशी असावी, शेतीविषयक उद्योगधंद्याबाबतचं आपलं पक्षाचं नेमकं धोरण काय आहे, ह्या अनेक गोष्टी आज इथे स्पष्ट होत आहेत। बांधवांनो, शिवसेनेमध्ये मला 55 वर्ष झाली। शिवसेना प्रमुखांच्या सोबत अनेक वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली। मी स्वतःला भाग्यवान समजतो। पण सध्या जे महाराष्ट्रामध्ये बाप बेटे दोघे जण, उद्धव ठाकरे आणि त्याचं पिल्लू आदित्य, यांचं जे बोलणं आपण पाहिलं, यांचं वागणं आपण पाहिलं, यांचे टोमणे आपण पाहिले, तर हे एखादा दिवा विस्ताराना जो फडफडतो अशी फडफड या दोघांची चाललेली आहे असं मी म्हणेन। ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं राम मंदिराचं, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं 370 कलम हटवण्याचं, ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर देखील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त मोदीजी आणि एकनाथजी यांच्या भोवतीच फक्त बोलत बसायचं। 2.5 वर्ष ज्याला संधी मिळाली होती मुख्यमंत्री म्हणून बसण्याची, तो कर्तृत्वहीन नालायक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरलेला माणूस हा इतरांमध्ये कसा बोलू शकतो, जो 2.5 वर्षामध्ये फक्त 2.5 तास मंत्रालयामध्ये फक्त येतोय, तो दुसऱ्या व्यक्ती कसा बोलू शकतो? ज्यांनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं त्या माणसावरती हा टीका कसा करू शकतो? आणि मी आता आव्हान दिलंय, आता माझ्या भाषणामध्ये मी आता आव्हान दिलंय की 40 पैकी एकाही आमदारांनी 50 खोके घेतले असं जर का उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासीन, आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी। हिंमत असेल तर बाप दाखवणं साध्य घालव ना, कुठे कुणी कसे काय घेतले ते दाखवा ना। फक्त या 40 आमदारांना बदनाम करण्यासाठी बाप बेटांनी केलेलं कटकारस्थान होतं, यात कुठलंही तथ्य नाही। फक्त यांना बदनाम करायचं या आमदारांना, कारण मुख्यमंत्री पदावर यांना खाली उतरायला लागलं। मुख्यमंत्री पदावर खाली का उतरायला लागलं याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी स्वतः केलं पाहिजे। आपल्याकडून 40 आमदार, 10 अपक्ष आमदार, 13-14 खासदार का निघून जातात, शिवसैनिक का निघून जातात, त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। माझी आमदारकी काढलीच, माझं मंत्रिपद काढलं, दिवाकर रावतेंची आमदारकी काढली, त्यांचं मंत्रिपद काढलं, माझं काढून कोणाला दिलं? आदित्यला। बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री, नेता आऊट, ही नीती शिवसेना प्रमुखांची नव्हती। नवलकर साहेब ज्यावेळेला गेले, स्वर्गवास झाले, तेव्हा उद्धव ठाकरे ज्यावेळेला त्यांच्या घरी गेले होते, त्यांच्या मुलींनी यांची काय अवस्था केली, का केली, ती थोडीशी माहिती करून घ्या, तुम्हाला कळेल। हे नेत्यांजवळ कसे वागलेत, हे ढाके साहेबांना कसे वागले, गजानन कीर्तिकांकडे कसे वागले, रामदास कदमसोबत कसे वागले, नवलकर साहेबांना कसे वागले, सुधीर भावंडे कसे वागले, मनोज जोशींना व्यासपीठांना खाली कसं उतरवलं अपमानित करून। शिवसेना प्रमुखांसोबत जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं सुपारीच्या घेणी घेतली होती उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलासाठी। पक्ष असा वाटत नसतो,
शिवसैनिकाला जेव्हा मोठा केलात तुम्ही, सहभाग बनवलेत, त्याच्यावर जबाबदारी टाकलीत, पक्ष निश्चितपणे वाढतो. पण यांचं उलटं आहे. ज्याच्या भाषणाला जास्त टाळ्या मिळतील तो आऊट, त्याची भाषणं बंद. मग तो गुलाब पाटील असू देत किंवा रामदास कदम असू देत, असा पक्ष वाटत नसतो. आणि म्हणून भविष्यामध्ये आम्ही सगळा निर्णय घेतला आहे, एकनाथजी शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून संबंध महाराष्ट्रामध्ये भगवं वादळ आम्ही निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. लोकसभा तर आहेच, पण विधानसभेला देखील आत्तापर्यंत शिवसेनेला जितक्या जागा मिळाल्या होत्या त्याहीपेक्षा अधिक जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे. तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आता सभा घेतो आहे भविष्यामध्ये. मी आत्ताच एकनाथजींना सांगितलं की जिथं उद्धव ठाकरेंची सभा होईल ना, दुसरी तिथं सभा माझी लावा. ते जे बोलले असतील त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढील. त्यांना फक्त टोमणे मागता येतात, फक्त बोलता येतात. प्रत्यक्षात यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी आता केली एकनाथ शिंदेकडे. इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षा, याला तर ईडी लावण्यापेक्षा ईडी उद्धव ठाकरे एकदा लागली पाहिजे. आणि मग हा सगळे खोके आतापर्यंत दिलेले कुठे गेले ते सगळे बाहेर पडले पाहिजेत. महाराष्ट्र जनतेला कळलं पाहिजे भ्रष्टाचारी कोण आहे तो. मी आताच मागणी केली. आणि म्हणून भविष्यामध्ये शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही भूमिका आम्ही सगळी घेतली आणि त्या अनुषंगाने कामकाज चालू आहे. तुम्ही असं म्हणतात की मात्र काही दिवसापूर्वीच तुमचेच मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं की 2019ला मी उद्धव साहेबांना पैसे कमी दिल्यामुळे मला मंत्रिपद दिलं नाही. असा काही अनुभव तुम्हाला देखील आला आहे? नाही, आम्ही मिठाई पुष्कळ दिली. आम्ही पुष्कळचे मिठाईचे खोके दिले. पण मातोश्रीमध्ये 1-2 त्या खोके देऊन चालत नाहीत. तो धबधबा चालू व्हायला लागतो. तो मिठाईचा खोका द्यायचं बंद केलं की तुम्ही थांबलात तिकडं. असं आहे ते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आमदारांना गळती लागली असं वाटतंय. वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाण यांची भेट झालेली आहे आणि नारायण राणेंना मी आपल्याला सांगतो, उद्याच्या 10 दिवसामध्ये उद्धव ठाकरेंसोबतले अनेक आमदार शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसोबत येतील. 10 दिवसामध्ये. मराठा आरक्षण संदर्भातला आणि भविष्यामध्ये उद्धव ठाकरेंचं भविष्य मी तुम्हाला सांगतो, कोण शिल्लक राहणार नाही. मागे वळून बघतील नाही तर कोण शिल्लक नसेल. बाप बेटा दोघे असतील. पक्षात काही दिवसापूर्वीचे तर देवला आले, त्यांना तर राज्यसभेची उमेदवारी दिली गेली. मात्र तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला तर पुन्हा एकदा डावललं गेलं. काय नाही, आमची मागणीच नव्हती ना, तर डावलाचा प्रश्न कुठे येतोय. अहो, शिवसेना प्रमुखांनी आम्हाला खूप दिलं, प्रचंड दिलं. खूप समाधानी आहे मी माझ्या आयुष्यामध्ये यापुढं आमदारकी मागणार नाही, खासदारकी मागणार नाही. काही नको आम्हाला. आता फक्त हा भगव्या झेंड्याला अधिक तेज आलं पाहिजे, आपला पक्ष पुढे वाढला पाहिजे. आणि तशा पद्धतीचा चांगला निर्णय एकनाथजींनी घेतला आहे. मी त्यांचं अभिनंदन केलं आहे. आणि अशी भांडण लावून जाऊ नका पुढं भविष्यात, आपला विनंती आहे. बोला. आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका आता सध्या घेतलेली आहे त्यावर तुमचं मत काय? कारण मी तुम्हाला खरं सांगू का, माझं मत प्रामाणिक असं आहे. आता ते बोलून काही उपयोग नाही. पण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं जाहीरपणे की तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर जातीला पोटाचं लेबल लावू नका आणि पोटाला जात लावू नका. ज्याचं पोट खाली आहे, रिकाम आहे, त्याला तुम्ही आरक्षण द्या. आर्थिक निकष लावा. असं शिवसेना प्रमुखांनी अनेक वेळेला शिवाजी पार्कच्या जाहीर सभेमधून सांगितलं होतं. ती भूमिका त्यावेळेला सरकारने ऐकली असती तर आत्ताची वेळ ही आली नसती. पण एकनाथ शिंदे जो शब्द दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शपथ घेऊन, तो शब्द ते निश्चितपणे पूर्ण करतील. मात्र मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीवरती अन्याय होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली जाईल. कुणबींना पण आता स्वतंत्र मराठ्याच्या पोटात एक स्वतंत्र त्या ठिकाणी मराठा आरक्षण आपल्याला सुप्रीम कोर्टामधून मराठा कसा मागास आहे हे आपण संरक्षण करून ज्यावेळेला दाखवू. विकास सहानी प्रकरणामध्ये जे कोर्टाने आदेश दिलेत सुप्रीम कोर्टाने, तर ते ज्यावेळेला आपण दाखवू त्यावेळेला निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की आपल्याला कायमचं टिकेल मराठ्यांचं आरक्षण
असं आपण त्या आयुष्यात दिला. एका बाजूला तुम्ही सांगताय की मागच्या तुलनेत यावेळेला जास्त जागा येतील, मात्र काही सर्वे असे सांगताय की उद्धव ठाकरेंच्या बाजूला मोठी सहानुभूती आहे. मूड ऑफ नेशनचा एक सर्वे आहे, त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटी 3 नंबरला आहेत. पहिल्या 10 मध्ये अहो आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणुका लागल्या, नगरपालिका निवडणुका लागल्या, उद्धव ठाकरे किती नंबरला आहेत ते बघा ना. हातच्या कंगणानं आहे ना, असा कसा लावाय. आता कोकणामध्ये आले होते, किती लोक होती सभेला लोक किती होती. आणि मुख्यमंत्री असताना ते संबंधित देशामध्ये 3 नंबरला 2 नंबर होते मुख्यमंत्री, घरामधून बाहेर नाही पडताना. तर त्यांचा सर्वे सगळा असंच असतो. ते होते, आमचा विश्वास नाही. बोला. उद्धव ठाकरे मध्यंतरी 4-5 वेळा असं म्हटले की मोदींना आम्ही लांब केलं नाही, मोदींनी आम्हाला लांब केलंय. कुठेतरी आता ते मोदींबाबत सॉफ्ट करणं. मला वाटतं अजितदादा आणि सगळे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत गेले होते मोदींना भेटायला. त्यावेळेला सगळ्यांना बाजूला नंतर ठेवून एकटेच जेव्हा मोदींना भेटले तेव्हा मोदीजींच्या सोबत त्यांनी काय कमिटमेंट केली होती ती त्यांना शपथ घालून विचारून घ्या, म्हणजे अधिक स्पष्टता येईल. त्यांची भूमिका बदलली आणि ते पुन्हा शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या तुमच्या म्हणण्यानुसार मी आपल्याला सांगितलं ना आता तर त्यांना शिवसेनेत घ्यायला. की तुम्ही तीन पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन गेला होतात ना, मग बाकीच्यांना दोघांना बाजूला ठेवून तुम्ही एकटेच का आत नाही बसला होतात किती वेळ. मग त्यावेळेला मोदींच्यासोबत तुम्ही काय कमिटमेंट केली होती ती सांगा ना लोकांना, ती सांगा की. म्हणजे उद्धवजींचा खरा चेहरा संबंध महाराष्ट्रासमोर येईल, हे कसे फसवतात. याला जोडून प्रश्न आहे. फडणवीस म्हणतात की ज्यांनी मनं दुखवले त्यांच्यासोबत आता पुन्हा जाणार नाही. मला कळलं नाही कोणासोबत जाणार नाही. उद्धव ठाकरे आता आहे काय त्यांच्यासोबत जायला, आता त्यांच्यासोबत जायला आहे काय. खोके गद्दा विषय संपला आता. अहो आता अजितदादा ज्यावेळेला आले 40 आमदारांना घेऊन, तेव्हा त्यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांचा सत्कार करायला उद्धव ठाकरे केले ना. मग तिथं खोक्याने गद्दा काय नाही. लोकांना सगळं समजायला लागलं, यांचं राजकारण सगळं समजायला लागलं. आणखी खूप धन्यवाद, आभार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.